वृश्चिक राशी, जानेवारीचा शेवट हा तुमच्यासाठी सामान्य दिवसांचा शेवट नाही. हा काळ म्हणजे नियतीने तुमच्यासमोर उघडलेला एक गंभीर अध्याय आहे. अनेक महिन्यांपासून जे प्रश्न मनात साठून राहिले आहेत, जे उत्तर न मिळाल्याने तुम्ही गप्प बसलात, जे सहन करत पुढे चालत राहिलात, त्यांची आता परीक्षा संपत चालली आहे. ग्रहांची हालचाल अशी दिशा घेत आहे की सत्य लपवून ठेवणं अशक्य होणार आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक वेगाने घडू लागतील. काही निर्णय तुमच्या हातात नसतील, काही घटना तुमच्या इच्छेविरुद्ध घडतील. पण त्या सगळ्या घटनांचा एकच उद्देश असेल, तुम्हाला आतून बदलणं. हा काळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला अधिक जागरूक, अधिक मजबूत आणि अधिक स्वाभिमानी बनवण्यासाठी आला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काळात तुम्ही काही सहन केलं, खूप वेळ दुर्लक्षित राहिलात आणि तरीही पुढे चालत राहिलात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात घडणाऱ्या या 5 भविष्यवाण्या केवळ अंदाज नाहीत, तर वृश्चिक राशीच्या आयुष्याला वळण देणाऱ्या निश्चित घटना आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हा योगायोग नाही, तर तुमच्यासाठी आलेला एक इशारा आहे. प्रथम आहे लपलेले सत्य अचानक समोर येणार. हा धक्का आयुष्याची दिशा बदलणारा. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एक असे सत्य समोर येताना दिसेल, जे फार काळ तुमच्या डोळ्यांसमोर असूनही तुम्हाला जाणवू दिले गेले नव्हते. हे सत्य इतके प्रभावी असेल की सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही स्वतःला विचाराल की हे इतके दिवस माझ्यापासून लपवून कसे ठेवले गेले. हे सत्य कोणाशी संबंधित असेल याची शक्यता खूप जास्त आहे. घरातील व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, त्याचा खरा स्वभाव समोर येऊ शकतो. मित्रांच्या रूपात असलेला शत्रू किंवा मदतीच्या नावाखाली स्वतःचा फायदा पाहणारी व्यक्ती उघडी पडू शकते. काही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे सत्य प्रेमसंबंधांशी निगडीत असेल, जिथे निष्ठेचा मुखवटा गळून पडेल. या सत्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल, राग येईल, निराशा येईल. पण हा क्षण तुमच्यासाठी निर्णायक ठरेल. कारण हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमचं संरक्षण करण्यासाठी बाहेर येत आहे. जे लोक तुमच्या प्रगतीला आतून अडथळा आणत होते, ते या सत्यामुळे तुमच्या आयुष्यातून कायमचे बाजूला होतील. दुसरी भविष्यवाणी आहे अडकलेली गोष्ट अचानक मार्गी लागणार आहे. जिथे आशा संपली होती, तिथूनच चमत्कार सुरू होईल. गेल्या काही काळापासून तुम्ही एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात, पण काही ना काही कारणाने ती गोष्ट अडतच आहे. प्रयत्न करून थकवा आला आहे. मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्या नशिबातच हे नाही का? जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात इथेच मोठा बदल होणार आहे. ही अडकलेली गोष्ट आर्थिक असू शकते, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असू शकते, सरकारी काम, कोर्ट कचेरी किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय असू शकतो. जिथे सर्व मार्ग बंद झाले असे वाटत होते, तिथूनच अचानक एक नवीन दार उघडताना दिसेल. हा बदल इतका अनपेक्षित असेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. एखादा फोन कॉल, एखादी व्यक्ती, एखादी माहिती किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्यासाठी भाग्याचे चक्र फिरवेल. महत्त्वाचे म्हणजे हा बदल केवळ तात्पुरता नसेल. यामुळे पुढील काही महिन्यांसाठी स्थैर्य आणि दिलासा मिळेल. जे श्रम तुम्ही शांतपणे सहन केले होते, त्याचे फळ या काळात दिसून येईल. तिसरी भविष्यवाणी आहे भावनिक धक्का देणारी घटना. वेदनेतूनच तुमची खरी ताकद जागी होणार. या काळात एक अशी भावनिक घटना घडण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला आतून हादरवून टाकेल. कदाचित एखाद्याचं कठोर बोलणं, अपेक्षेप्रमाणे स्थान न मिळणं किंवा एकटेपणाची तीव्र जाणीव तुम्हाला अस्वस्थ करेल. काही क्षण असे येतील की तुम्हाला वाटेल की सगळं ओझं फक्त तुमच्याच खांद्यावर आहे. ही घटना तुम्हाला कमकुवत करण्यासाठी आलेली नाही, उलट ही घटना तुमच्या सहनशक्तीची खरी परीक्षा घेण्यासाठी आलेली आहे. वृश्चिक राशीच्या लोकांची खासियत म्हणजे ते शांतपणे सहन करतात, पण आतून अधिक मजबूत होत जातात. हा भावनिक धक्का तुमच्या आत दडलेली ताकद जागी करेल. या घटनेनंतर तुम्ही लोकांना ओळखण्यात अधिक शहाणे व्हाल. कोणावर किती विश्वास ठेवायचा, कुठे थांबायचं आणि कुठे दूर व्हायचं हे स्पष्टपणे समजू लागेल. ही वेदना काही काळ राहील, पण त्यातून बाहेर पडताना तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण, परिपक्व आणि स्थिर असाल. चौथी घटना आहे पैशाशी संबंधित मोठा निर्णय. एक अचूक संपूर्ण गणित बिघडू शकते. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसात वृश्चिक राशीच्या व्यक्तींसमोर पैशाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय उभा राहणार आहे. हा निर्णय अचानक समोर येईल आणि तो टाळता येणार नाही. काहींसाठी हा निर्णय गुंतवणुकीचा असेल, काहींसाठी कर्ज घेण्याचा किंवा फेडण्याचा, तर काहींसाठी व्यवसायात भागीदारी किंवा मोठा खर्च करण्याचा असेल. या काळात ग्रहस्थिती अशी आहे की शब्द खूप गोड ऐकू येतील, आश्वासनं मोठी दिली जातील,
पण त्यामागची सत्यता तपासली नाही तर नुकसान अटळ ठरू शकतं. एखादी व्यक्ती तुमच्याशी फारच आपुलकीने वागेल आणि तुमचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करेल. इथेच वृश्चिक राशीच्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणालाही पैसे देताना किंवा एखाद्या योजनेत सहभागी होताना भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करा. कागदोपत्री गोष्टी नीट तपासा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. जर तुम्ही संयम ठेवलात आणि प्रत्येक गोष्ट तपासून पुढे गेलात तर हाच निर्णय पुढील काही महिन्यात तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता घेऊन येईल. पण जर उतावळेपणा केलात तर नुकसान भरून काढायला वेळ लागू शकतो. आणि 5वी घटना आहे जानेवारीचा शेवट तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकणारा. जुना अध्याय आता संपणार आहे. ही भविष्यवाणी केवळ एखाद्या घटनेपुरती मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे. जानेवारीच्या शेवटच्या 8 दिवसानंतर तुम्ही आतून पूर्णपणे बदललेले असाल. हा बदल एका दिवसात जाणवणार नाही, पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येईल की तुम्ही आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. ज्या गोष्टींमुळे तुम्ही आधी दुखावत होता ज्यांचा परिणाम आता कमी होईल. लोक काय म्हणतात, कोण काय करतो याच्या मुद्द्यावर तितका परिणाम होणार नाही. आत्मसन्मान, स्वाभिमान आणि स्वतःच्या मर्यादा ठरवण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. गरज नसताना कोणासाठीही स्वतःला झोकवणं थांबेल. या बदलामुळे काही लोक तुमच्यापासून दूर जातील. हे वाईट लक्षण नाही तर आवश्यक शुद्धीकरण आहे. जे लोक तुमच्या आयुष्यात केवळ गोंधळ निर्माण करत होते ते हळूहळू निघून जातील. त्यांच्या जागी तुमच्या जीवनात शांतता, स्पष्टता आणि योग्य दिशा येईल. हा टप्पा संपल्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्ती अधिक स्थिर, अधिक गंभीर आणि अधिक प्रभावी निर्णय घेणाऱ्या बनतील. जानेवारीचा शेवट म्हणजे तुमच्यासाठी एक अंत नाही तर नव्या, अधिक मजबूत आणि सजग आयुष्याची सुरुवात आहे. जानेवारीचा शेवट संपल्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्ती मागे वळून पाहतील आणि त्यांना जाणवेल की हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्प्यांपैकी एक होता. ज्या गोष्टींनी मन दुखावलं, ज्या सत्याने धक्का दिला, ज्या निर्णयांनी तणाव वाढवला, त्या सगळ्यांचा एकच अर्थ होता, तुम्हाला जुन्या चौकटीतून बाहेर काढणं. हा टप्पा संपल्यानंतर तुम्ही अधिक स्पष्ट विचार करणारे, अधिक सावध आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण बनाल. लोकांना ओळखण्याची तुमची दृष्टी बदलेल. कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून दूर राहायचं हे तुम्हाला स्पष्ट कळू लागेल. गरज नसताना स्वतःला सिद्ध करण्याची धडपड थांबेल आणि स्वतःच्या शांततेला प्राधान्य द्यायला तुम्ही शिकाल. या 5 भविष्यवाण्या पूर्ण झाल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जे काही घडलं ते तुमचं नुकसान करण्यासाठी नव्हतं. ते सगळं तुमच्या आयुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी घडलं. जानेवारीचा शेवट म्हणजे समाप्ती नाही तर एका नव्या, अधिक स्थिर आणि अधिक सजग आयुष्याची सुरुवात आहे. हा बदल स्वीकारला तर पुढचा काळ तुम्हाला जे देणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल.